नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय वणी व शिक्षण प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन वर्गात मी आनंद श्रीपाद नारलावार आपलं पुनश्च एकदा स्वागत करीत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र विषयामध्ये आपण पाहत असताना 6व्या प्रकरणाचा अभ्यास करायला आपण सुरुवात केली होती। या प्रकरणाचं नाव भारत आणि जग आहे। या पूर्वीच्या तासिकेमध्ये भारताचे अमेरिका म्हणजे मोठ्या सत्तांबरोबरील कसे संबंध आहे त्यामध्ये आपण भारत आणि अमेरिकेचे संबंध या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण पाहिलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेमध्ये आपण भारत आणि रशिया, भारत आणि चायना यांच्या सोबत भारताचे कसे संबंध राहिलेले आहे, म्हणजे आपण 4 मोठ्या सत्ता जगात आहे असं आपण म्हणतो। त्यामध्ये पहिली अमेरिका आहे, दुसरी रशिया आहे, तिसरी चायना आहे आणि चौथी भारत असलेली आपल्याला दिसून येते। आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करत असल्यामुळे भारताच्या इतर 3 मोठ्या सत्तांसोबत कसे संबंध आहे याची माहिती आपण या तासिकांमध्ये पाहत आहोत। या पूर्वीच्या तासिकेमध्ये मोठी सत्ता असणाऱ्या अमेरिकेशी भारताचे कसे संबंध आहे याची माहिती आपण त्या तासिकेमध्ये पाहिलेली आहे। या तासिकेमध्ये आपण भारताचे रशिया सोबत आणि भारताचे चायना सोबत कसे संबंध आहेत याची माहिती आपण पाहणार आहोत। त्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहू की रशिया सोबत भारताचे कसे संबंध आहेत। स्वातंत्र्यापासूनच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की स्वातंत्र्यापासूनच भारताचे रशिया सोबतचे संबंध हे चांगले असलेले आपल्याला दिसून येतात। स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1947 नंतर 2 महासत्ता जगामध्ये निर्माण झाल्या। त्यामध्ये अमेरिका आणि रशिया या 2 महासत्ता होत्या। त्यामध्ये भारत हा रशियाच्या बाजूने झुकलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे आपण मागच्या तासिकेमध्ये पाहिलं की अमेरिकेसोबतचे संबंध भारताचे शीतयुद्धाच्या काळात काही सलोख्याचे राहिलेले नाही, परंतु शीतयुद्धाच्या काळात विद्यार्थी मित्रांनो रशिया सोबतचे संबंध मात्र, शीतयुद्धाचा काळ म्हणजे कोणता काळ, 1950 ते 1990 चा काळ, या काळात रशिया बरोबरचे संबंध मात्र भारताचे चांगले राहिलेले आपल्याला दिसून येतात आणि भारत रशियाच्या बाजूने झुकलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे आपोआपच दुसरी महासत्ता असणारा अमेरिका हा भारतापासून दुरावलेला आपल्याला दिसून येते। जसा भारत आणि पाकिस्तान यांच्यात वादाचे संबंध आहे किंवा द्वेषाचे संबंध आहे, तसेच जगाचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा रशिया आणि अमेरिका यांचे परस्पर विरोधी संबंध असलेले आपल्याला, विरोधाचे संबंध असलेले आपल्याला दिसून येतात। रशियाचा जो मित्र असेल तो अमेरिकेचा आपोआपच काय असतो, शत्रू असतो। त्यामुळे भारत हा कुणाचा मित्र होता, रशियाचा मित्र होता आणि त्यामुळे आपोआपच तो अमेरिकेपासून दुरावलेला आपल्याला दिसून येतो। कारण जागतिक राजकारणात अमेरिका आणि रशिया हे परस्पर विरुद्ध 2 ध्रुव असलेले आपल्याला दिसून येतात। भारत रशियाकडे झुकल्या गेला किंवा रशिया सोबत त्याचे संबंध चांगले निर्माण झाले, त्यामुळे अमेरिका आपोआपच नाराज झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे शीतयुद्धाच्या काळात म्हणजे शीतयुद्धाच्या काळात भारत आणि रशिया यांचे संबंध हे सलोख्याचे असलेले आपल्याला दिसून येतात। सोव्हिएत रशियानं भारताला वेळोवेळी मदत केलेली आपल्याला दिसून येते, त्याची माहिती आपण या भागात पाहणार आहोत। सोव्हिएत रशिया बरोबरील संबंध हे शीतयुद्ध काळातील भारताचे सर्वाधिक टिकाऊ संबंध होते। मी तुम्हाला आता सांगितलं विद्यार्थी मित्रांनो
की शीतयुद्धाच्या काळात भारताचा सर्वाधिक जवळचा मित्र जर जगामध्ये कोणी असेल तर तो रशिया असलेला आपल्याला दिसून येते। भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील अवजड उद्योगांसाठी रशियाने तंत्रज्ञान आणि कमी व्याजदराचे कर्ज अशी मदत भारताला केलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे शीतयुद्धाच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील जे अवजड उद्योग आहेत त्या क्षेत्रात रशियानं भारताला कशाची मदत केली? तंत्रज्ञानाची, आणि केवळ तंत्रज्ञानाची मदत केली असं नाही तर कमी व्याज दरानं कर्ज सुद्धा रशियानं भारताला उपलब्ध करून दिलेलं आहे। आणि केवळ उद्योग क्षेत्रातच रशियानं मदत केली असं नाही तर भारताच्या संरक्षण दलांना सुद्धा महत्त्वाची शस्त्रास्त्रे पुरविण्याचं काम रशियानं केलेलं आहे। म्हणजे अवजड उद्योगासाठी लागणारं तंत्रज्ञानही दिलं, त्यानंतर कमी व्याजदराचं कर्जही रशियानं भारताला दिलं। इतकंच नव्हे तर भारताला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक असणारी आधुनिक शस्त्रास्त्रे पुरविण्याचं काम सुद्धा कोणी कमी दराने पुरविण्याचं काम सुद्धा रशियानं केलेलं आपल्याला दिसून येते। म्हणजे भारताला शस्त्रास्त्र क्षेत्रात सुद्धा रशियानं महत्त्वाची मदत केलेली आपल्याला दिसून येते। तसेच काही शस्त्रास्त्रे भारतात उत्पादन करण्याचे करारही रशियानं केले। केवळ शस्त्रास्त्र पुरवले असं नाही तर काही शस्त्रास्त्रांच्या फॅक्टऱ्या म्हणजे उद्योग हे कुठे निर्माण करण्याचे? भारतात निर्माण करण्याचे रशियानं मान्य केलेले आहे। आणि भारत आणि रशिया दरम्यान शस्त्रास्त्र निर्मिती संबंधी जे करार झाले त्या कराराच्या आधारावर भारतात अनेक शस्त्रास्त्रांची निर्मिती रशियानं भारतात केलेली आपल्याला दिसून येते। या दोन देशांमधील संबंधामध्ये 1971चा सोव्हिएत रशिया आणि भारत मैत्री करार हा एक महत्त्वाचा टप्पा होता। या दोन देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधामध्ये 1971चा भारत आणि सोव्हिएत रशिया हा मैत्री करार हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असलेला आपल्याला दिसून येते। तर या पॅराग्राफवरून विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की स्वातंत्र्यानंतर रशियानं भारताला तंत्रज्ञान क्षेत्रात मदत केली। त्यानंतर केवळ तंत्रज्ञान क्षेत्रात मदत केली असं नाही तर कमी व्याज दराचं कर्ज म्हणजे आर्थिक क्षेत्रात सुद्धा मदत रशियानं केली आणि त्याबरोबरच शस्त्रास्त्रांची निर्मिती करण्याचे करार सुद्धा म्हणजे संरक्षण दलाला सुद्धा कोणी मदत केलेली दिसून येते? रशियानं भारताला मदत केलेली आपल्याला दिसून येते, सहकार्य केलेला आपल्याला दिसून येते। आणि त्यामुळे भारत आणि रशिया हे संबंध मैत्रीपूर्ण संबंध असलेले आपल्याला दिसून येतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भारत आणि रशियाच्या संबंधातील जे महत्त्वपूर्ण घटक आहे त्या घटकांचं जे उदाहरण आहे ते उदाहरण आहे भारत आणि रशिया यांनी संयुक्त डाक तिकीट काढलेली आहे, पोस्टाचं तिकीट काढलेलं आहे आणि त्या पोस्टाच्या तिकिटावर दोन्हीही सरकारचे शिक्के असलेले आपल्याला दिसून येतात। भारत आणि रशिया यांची हे मैत्रीपूर्ण संबंधाचं हे प्रतीक असलेलं आपल्याला दिसून येते। परंतु विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की 1950 ते 1990 या काळात रशियाचे आणि भारताचे संबंध हे मैत्रीपूर्ण आणि सहकार्याचे राहिलेले आहेत। त्याने रशियाने भारताला तंत्रज्ञान, आर्थिक, शस्त्रास्त्र, संरक्षण या क्षेत्रात मोठी मदत या काळामध्ये जेव्हा रशिया महासत्ता होता तेव्हा केलेली आपल्याला दिसून येते। परंतु 1991 मध्ये विद्यार्थी मित्रांनो रशियाचं विघटन झालं। म्हणजेच काय? सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये भारत आणि नव्याने निर्माण झालेल्या रशियाचे संबंध चांगले नव्हते। म्हणजे शीतयुद्ध 90 रशियाचं विघटन झालं
आणि रशियाचं विघटन झाल्यामुळे शीत युद्ध आपोआपच संपलं आणि नवीन निर्माण झालेल्या रशियाचे आणि भारताचे संबंध काही मजबूत नव्हते. हळूहळू त्यांच्यात दुरावा निर्माण व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, 1990च्या दशकाच्या शेवटी म्हणजे 2000च्या काळात मात्र ते संबंध दुरुस्त व्हायला पुन्हा सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. सुखोई लढाऊ विमाने आणि ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्रे यांच्या एकत्रित उत्पादनाचा करार रशियानं भारतासोबत केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे 90 ते 95 या काळामध्ये भारत आणि रशियाचे संबंध पाहिजे तेवढे चांगले नव्हते. परंतु 95 नंतर मात्र म्हणजे 20व्या शतकाच्या म्हणजे 1990च्या शेवटी मात्र भारत आणि रशियाचे संबंध पुन्हा दुरुस्त व्हायला सुरुवात झाली आणि भारताच्या क्षेपणास्त्र क्षेत्रात आणि संरक्षण क्षेत्रात सुखोई लढाऊ विमाने आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्र यांच्या एकत्रित उत्पादनाचा करार रशियानं भारतासोबत केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे विघटन झाल्यानंतर जो रशिया शिल्लक राहिला त्या रशियानं भारतासोबत हा करार केलेला आहे. आणि त्यानंतर केवळ क्षेपणास्त्र क्षेत्रात किंवा विमान क्षेत्रातच रशियानं मदत केली असं नाही, तर अणुभट्ट्या निर्माण करण्यासाठी सुद्धा रशियानं भारताला मदत केलेली आपल्याला दिसून येते. या पूर्वीच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे, कुडनकुलम येथे अणुऊर्जा निर्मितीचा प्रकल्प भारतानं निर्माण करण्याचं ठरवलेलं आहे आणि या अणुऊर्जा प्रकल्पाला कोणी मदत केलेली आहे? रशियानं मदत केलेली आपल्याला दिसून येते. ॲडमिरल गोर्शकॉव नावाची विमानवाहू युद्धनौका सुद्धा भारताला रशियानं विकलेली आहे. कुडनकुलम इथे अणुभट्टी उभं करण्यामध्ये भारताला मदत केलेली रशियानं मदत केली. त्यानंतर ॲडमिरल गोर्शकॉव नावाची युद्धनौका सुद्धा रशियानं भारताला विकलेली आहे. ती ॲडमिरल गोर्शकॉव ही जी युद्धनौका आहे ही रशियानं निर्माण केलेली युद्धनौका आहे. ती युद्धनौका आज भारतात INS विक्रमादित्य या नावाने ओळखली जाते. रशियातून येणारी शस्त्रास्त्रे हा आजही दोन देशा संबंधातील पाया असलेला आपल्याला दिसून येते. शस्त्रास्त्र क्षेत्रात नेहमीच रशियानं कोणाला मदत केलेली आहे? रशियाच्या विघटनापूर्वी असो किंवा रशियाच्या विघटनानंतर असो रशियानं भारताला मदत केलेली आपल्याला दिसून येते. त्याशिवाय रशियातील साखालिन 1 येथील तेल क्षेत्रात दोन्ही देशातील गुंतवणूक केलेली आहे. म्हणजे रशियातील साखालिन 1 येथील तेल क्षेत्रात उत्पादनात तेल निर्मितीच्या ह्या विहिरी आहे त्या साखालिन हा एक रशियातला भाग आहे. तिथे दोन्ही देशांनी गुंतवणूक केलेली आपल्याला दिसून येते, ज्यातून भारताची ऊर्जा सुरक्षा गरज अधोरेखित होताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच या रशियाच्या संबंधावरून आपल्या लक्षात येईल की ऊर्जा क्षेत्रात आणि सुरक्षेच्या क्षेत्रात रशियानं भारताला वेळोवेळी मदत केलेली आहे आणि भारताची जी गरज राहिलेली आहे ती गरज रशियानं पुरवलेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेतलं पाहिजे की भारताचे आणि रशियाचे संबंध हे शीतयुद्धापूर्वी आणि शीतयुद्धानंतर या दोन्ही काळात सलोख्याचे असलेले आपल्याला दिसून येतात. रशियानं भारताला नेहमीच तंत्रज्ञान असेल, आर्थिक क्षेत्रात असेल, क्षेपणास्त्र क्षेत्रात असेल, विमान निर्मितीच्या क्षेत्रात असेल, अणुऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात असेल, नेहमी भारताला सहकार्य करण्याचं काम रशियानं केलेलं आपल्याला दिसून येते. त्यामुळे भारताचा जगातील चांगला मित्र
जर कोणी असेल तर तो रशिया आहे असं आजही मानल्या जात असताना आपल्याला दिसून येते। परंतु आज मात्र रशियाची बाजू थोडी संशयास्पद असलेली आपल्याला दिसून येते, कारण आज भारत आणि चायना यांच्या दरम्यान जो वाद सुरू आहे त्या वादामध्ये रशिया आज भारताची बाजू घेताना दिसून येत नाही, तर तो तटस्थ भूमिका घेत असताना आपल्याला दिसून येते। ना तो चायनाच्या बाजूने झुकलेला आहे ना तो भारताच्या बाजूने झुकलेला आहे। त्यामुळे पुन्हा रशियाच्या बरोबरच्या संबंधावर आज प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आपल्याला दिसून येते। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जगातील भारताचा चांगला मित्र म्हणून रशिया हा आपला जवळचा मित्र असलेला आपल्याला दिसून येतो। तर अशा पद्धतीचे संबंध भारत आणि रशियाचे असलेले आपल्याला दिसून येतात। विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पाहणार आहोत तिसरी जी सत्ता आहे, मोठी सत्ता। मोठ्या सत्तेमध्ये आपण पहिले पाहिलं भारत आणि अमेरिका, आता पाहिलं भारत आणि रशिया, आणि आता आपण पाहणार आहोत भारत आणि चीन। विद्यार्थी मित्रांनो, चीन हा 1949 मध्ये चीन मध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, कोणत्या वर्षी? 1949। भारत कोणत्या वर्षी स्वतंत्र झाला? 1947। आणि चीन मध्ये जी लोकशाही आहे, कम्युनिस्ट लोकशाही आहे, ती कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? 1949 मध्ये अस्तित्वात आली। चीन मध्ये झालेल्या या कम्युनिस्ट क्रांतीला भारताने मान्यता दिलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे चीनच्या कम्युनिस्ट क्रांतीला कोणी पाठिंबा दिलेला आहे? भारतानं पाठिंबा दिलेला आहे। 1949 मध्ये चीन मध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली आणि कम्युनिस्ट चीनला मान्यता देणाऱ्या सुरुवातीच्या काही देशापैकी भारत हा एक देश होता। म्हणजे चीन मध्ये जी कम्युनिस्ट क्रांती झाली त्या कम्युनिस्ट क्रांतीला जो पाठिंबा जगातून मिळाला, त्या पाठिंब्यामध्ये भारत हा एक महत्त्वपूर्ण देश असलेला आपल्याला दिसून येतो। आणि भारतानं पाठिंबा दिल्यामुळे त्यानंतर भारत आणि चीन या दोन देशांदरम्यान मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होईल अशी आशा निर्माण झालेली आपल्याला दिसून येते। आणि त्यामुळे 1954 मध्ये या दोन्ही देशांदरम्यान, म्हणजे भारत आणि चीन या दोन देशांदरम्यान व्यापार आणि सहकार्याचा करार सुद्धा झालेला आपल्याला दिसून येते। आणि या योगे भारताने तिबेटवरील चीनच्या सार्वभौमत्वास मान्यता दिलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे तिबेट हा चीन मधील एक प्रदेश असलेला आपल्याला दिसून येतो। पहिले तिबेट हे स्वतंत्र राज्य होतं, परंतु चीननं तिबेटवर काय केलेलं आहे? कब्जा केलेला आहे। आणि त्या कब्जाला सुद्धा कोणी मान्यता दिली? भारतानं मान्यता दिलेली आपल्याला दिसून येते। आणि चीनच्या सार्वभौमत्वास मान्यता दिलेली आपल्याला दिसून येते। मात्र 1950च्या दशकाच्या अखेरीस भारत आणि चीन, म्हणजे 1959 पासून भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणले जाण्यास सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते। त्याचे कारण काय होते? या दोन देशात दरम्यान असणारी सीमा भारत आणि चीन यांच्या दरम्यान मधील महत्त्वाचा वाद असलेला आपल्याला दिसून येते। भारताची मोठी सीमा, विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, भारताची मोठी सीमा ही चायनाला, हा आहे चायना आणि हा आहे आपला भारताचा नकाशा। तर चीनची सीमा कुठून लागून आहे? या इथून या पूर्ण भागाला कुणाची सीमा लागून असलेली आपल्याला दिसून येते? चायनाची सीमा लागून असलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे सर्वात मोठी सीमा भारताला कोणाची लागलेली आहे? चायनाची लागलेली आहे। आणि त्याला LAC असं म्हणतात, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल। तर या सीमा विवादामुळे दोन देशांदरम्यान ही जी सीमा आहे
या सीमाबद्दल दोन देशांमध्ये काय असलेला आपल्याला दिसून येतो, वाद असलेला आपल्याला दिसून येतो. त्याला भारत चायना सीमा विवाद असं म्हणतात. आणि भारत आणि चायना यांच्या दरम्यान जी ही सीमारेषा आहे, ही जी लाईन आहे, त्याला LAC असं म्हणतात, म्हणजे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. तर या LAC संदर्भात या दोन देशांमध्ये सीमा विवाद असलेला आपल्याला दिसून येतो, ज्यात भारतातील लडाख राज्यातील अक्साई चीन हा भाग आहे आणि ईशान्येकडील नेफा म्हणजेच आजचा अरुणाचल प्रदेश. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा मी नकाशात तुम्हाला दाखवतो. भारत आणि चायना दरम्यान जो वाद आहे, तो वाद आहे हा आहे अक्साई चीन आणि हा आहे नेफा, आजचा जो अरुणाचल प्रदेश आहे. या दोन्ही हा भारताचा लडाखचा भाग आहे. हे जम्मू काश्मीर आहे. या जम्मू काश्मीरचा ही जम्मू आणि काश्मीर आहे आणि हा इकडचा भाग जो आहे तो लडाख म्हणून ओळखला जातो. हा लडाखचा भाग आहे. हा जो पिवळा भाग आहे हा असा लडाखचा भाग येतो. हा लडाखचा भाग हा आहे अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश म्हणजे हा आहे नेफा. हा नेफाचा भाग. या ठिकाणी, या दोन ठिकाणी, हे आहे अक्साई चीन आणि हा आहे अरुणाचल प्रदेश. या ठिकाणी चायना आपली सीमा ओलांडण्याचं काम करताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे तो कोणाच्या सीमेमध्ये घुसतो, भारताच्या सीमेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. एक तर लडाखच्या प्रदेशात आणि दुसरं तर अरुणाचलच्या प्रदेशामध्ये तो अतिक्रमण करत असताना आपल्याला दिसून येतो. हा आहे अरुणाचल प्रदेश आणि ही आहे चायनाची सीमा. या ठिकाणी चायना अरुणाचल प्रदेशमध्ये नेहमी आणि दुसरं लडाख मध्ये नेहमी सीमेवर अतिक्रमण करत असताना आपल्याला दिसून येतो. त्याला या ठिकाणून, या दोनच ठिकाणून घुसता येतो. बाकी हे जे ठिकाण आहे या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात हिमालयाच्या रांगा असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर तो घुसण्याचा प्रयत्न कुठून करतो, एक तर लडाख मधून घुसण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरं तर अरुणाचल प्रदेश मधून घुसण्याचा तो प्रयत्न करतो. अक्साई चीन आणि ईशान्येकडील नेफा म्हणजेच आजचा अरुणाचल प्रदेश, या दोन सीमेवर तो भारताच्या सीमेमध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. त्यावरून भारत आणि चीन यांच्यामध्ये 1962 मध्ये युद्ध सुद्धा झालेले आहे आणि या युद्धात भारताला चायनाकडून पराभवाचा सामना करावा लागलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दोघांनी आपसातील राजनैतिक संबंध म्हणजे दोन्ही देशांनी आपले दोघांचे राजकीय संबंध तोडले. कोणत्या वर्षानंतर, 1962 नंतर, म्हणजे युद्धानंतर. आणि भारत आणि चीन यांचे तिबेटच्या दर्जाबाबतचे मत देखील बदललेले आपल्याला दिसून येते. 54 मध्ये तिबेटच्या दर्जाला भारतानं मान्यता दिली, परंतु युद्ध झाल्यानंतर म्हणजे 1962 नंतर मात्र तिबेटच्या बाबतचं मत भारतानं बदललेलं आपल्याला दिसून येते आणि तिबेटच्या स्वतंत्र दर्जाला भारतानं मान्यता दिलेली आपल्याला दिसून येते आणि चीननं तिबेटवर अवैध कब्जा केलेला आहे असं मत भारतानं मांडलेलं आपल्याला दिसून येते. आणि तिबेटचे जे नेता आहे दलाई लामा यांना भारतात राजकीय आश्रय भारतानं देण्याचं काम केलं आणि त्यामुळे सुद्धा भारत आणि चीन यांच्या दरम्यान मध्ये वाद निर्माण झालेला आपल्याला दिसून येते. दलाई लामा यांना भारतानं राजकीय आश्रय दिला, त्यामुळे सुद्धा चीन आणि भारताविरुद्ध टीका केलेली चीनने भारताविरुद्ध टीका केलेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण नकाशाच्या माध्यमातून भारत आणि चीन यांच्यात कोणत्या बाबीवर वाद आहे, या अक्साई चीन आणि हा अरुणाचल प्रदेश या ठिकाणी चीन भारताच्या सीमारेषांमध्ये घुसखोरी करत असताना आपल्याला दिसून येतो. परंतु 1976 मध्ये भारत आणि चीन यांचे राजकीय संबंध, राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते.
भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई आणि राजीव गांधी यांच्या काळात चीन सोबत द्विपक्षीय करार करण्यात आले आणि चीन सोबतचे संबंध दुरुस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला। चीन सोबत असणारा दीर्घकालीन सीमा विवाद सोडवण्यासाठी एक संयुक्त कार्य गटाची स्थापना करण्यात आली। दोन्ही देशांदरम्यानील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर, ज्याला आम्ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणतो, त्याला LAC ॲक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोल LAC असं म्हणतात। या लाईन ऑफ कंट्रोलवर शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरण राखण्याचा करार भारत आणि चीन मध्ये झालेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे लाईन ऑफ कंट्रोलवर भारताने आणि चीनने शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण वागणूक करावी असा करार 1976च्या काळामध्ये म्हणजे पंतप्रधान मोरारजी देसाई आणि राजीव गांधी यांनी प्रयत्न करून हा करार करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो। परंतु 21व्या शतकात भारत आणि चीन यांच्या संबंधाचे स्वरूप आज खूप गुंतागुंतीचे झालेले आपल्याला दिसून येते। आज भारत एकतर कोरोना सोबत लढत आहे आणि दुसऱ्या बाजूला भारत चायना सोबत लढत असताना आपल्याला दिसून येतो। भारत आणि चायना यांच्या दरम्यान युद्ध होते की काय अशी भीती आज निर्माण झालेली आपल्याला दिसून येते। लाईन ऑफ कंट्रोल म्हणजे LAC ॲक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोलवर चीन आज पुन्हा घुसखोरी करत असताना आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे भारत आणि चीनचे संबंध आज तणावाचे असलेले आपल्याला दिसून येतात आणि ही गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत असताना आपल्याला दिसून येते। एका बाजूला दोन्ही देशातील सीमा विवाद अजूनही निराकरण झालेले नाही। दोन्ही देशातील जे सीमाचा वाद आहे तो अजूनही संपलेला नाही। त्यामुळे दोह दरम्यान अधूनमधून तणाव निर्माण होतच असतो। दुसऱ्या बाजूला भारताच्या सिक्कीम राज्यातील नथुला रस्ता द्विपक्षीय व्यापारासाठी खुला करण्यात आला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, हा आहे सिक्कीम। इथे सुद्धा चायनाची सीमा लागलेली आपल्याला दिसून येते। हे आहे सिक्कीम राज्य भारताचं, या आणि ही आहे चायनाची सीमा, म्हणजे इकडे आहे चीन। तर या सिक्कीम मधून भारतानं आणि चायनाला जोडणारा रस्ता बनवलेला आहे, त्या रस्त्याला नथुला असं म्हणतात। तर या ठिकाणी लक्षात घ्या, हा आहे सिक्कीम आणि या ठिकाणी तो नथुला नावाचा रोड असलेला आपल्याला दिसून येतो। तर या नथुला या रोडच्या माध्यमातून दोघांच्या दरम्यान व्यापाराच्या सीमा खुला करण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतात। गेल्या 2 दशकात दरम्यान व्यापारी संबंध वृद्धिंगत झालेले आहेत। म्हणजे गेल्या 2 दशकात म्हणजे 2-10 वर्षांमध्ये 2001 ते 2010, 2011 ते 2020 या काळामध्ये या 2 देशांदरम्यान कोणते संबंध वृद्धिंगत झालेले आहे? व्यापारी संबंध वृद्धिंगत झालेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे आजही भारताच्या बाजारपेठेमध्ये चायनाचा मोठ्या प्रमाणात माल आपल्या देशात विकल्या जातो। म्हणजे कोणत्या क्षेत्रात? व्यापारिक क्षेत्रात चीन आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आयात निर्यात होत असताना आपल्याला दिसून येते। आज चीन भारताच्या सर्वात मोठा व्यापारी भागीदारांपैकी एक आहे। आज चीन भारताच्या सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारापैकी एक आहे। म्हणजे चीनचा मोठ्या प्रमाणात व्यापार कुठे होत असताना आपल्याला दिसून येतो? भारतात होत असताना आपल्याला दिसून येतो। चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड या प्रकल्पाविषयी भारताच्या काही शंका आहेत। बेल्ट अँड रोड पाकिस्तानमध्ये हा मोठा रोड निर्माण करण्याचं काम चायनाकडून केलं जात आहे। या प्रकल्पाविषयी कुणाच्या मनात शंका आहे? भारताच्या मनात शंका आहे आणि भारतानं त्यावर आक्षेप सुद्धा नोंदवलेले आहे। तरीही जागतिक व्यापारी संघटना म्हणजे WTO आणि वातावरण बदलाविषयीच्या वाटाघाटी
यात भारत आणि चीन एकमेकांचे भागीदार आहे. म्हणजे व्यापारिक क्षेत्रात आणि पर्यावरण विषयक क्षेत्रात भारत आणि चीन हे एकमेकांचे भागीदार असलेले आपल्याला दिसून येतात. चीनचा पाकिस्तानला असलेला पाठिंबा हा देखील भारतासाठी एक समस्येचा विषय आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की भारत रशियाच्या जवळ आहे आणि पाकिस्तान हा चायनाच्या जवळ असलेला आपल्याला दिसून येतो. जसं प्रत्येक क्षेत्रात रशियानं भारताला मदत केलेली आहे, तसंच पाकिस्तानला सगळ्या क्षेत्रात मदत करण्याचं काम चीननं केलेलं आपल्याला दिसून येते. त्यामुळे चीन हा पाकिस्तानच्या अतिशय जवळचा मित्र असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे हे दोनही देश आणि भारत पाकिस्तानचा शत्रू नंबर 1 आहे आणि त्यामुळे चीन सुद्धा आज भारताच्या मैत्रीपूर्ण संबंध, शत्रू जरी नसला तरी भारताचे आणि चीनचे संबंध खूप काही सलोख्याचे आहे असे आपल्याला म्हणता येणार नाही. आणि त्यामुळे पाकिस्तान सोबत चीनचे जे संबंध आहेत त्यामुळे सुद्धा भारत आणि चीन यांच्यात दुरावा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली भारत आणि रशिया, भारत आणि चीन यांच्यातील संबंधाबाबतचा इतिहास आपण या भागामध्ये पाहिलेला आहे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो की जगातील 3 महासत्तापैकी जवळची जी मैत्रीपूर्ण सत्ता आहे ती आहे रशिया. आज पुन्हा भारताला अमेरिकेसोबत सुद्धा भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहे, परंतु रशिया सोबत मात्र आज भारताचे तणावाचे संबंध निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली ही तासिका संपलेली आहे. या तासिकेचा गृहपाठ तुम्ही लिहून घेतला पाहिजे. गृहपाठातला पहिला प्रश्न आहे, रशियाने भारताला कोणत्या क्षेत्रात सहकार्य केले? कोणकोणत्या क्षेत्रात रशियाने भारताला सहकार्य केले ते शोधायचं आहे आणि लिहायचं आहे. त्यानंतर रशियाने भारताला कोणत्या अणुभट्टीसाठी सहकार्य केले? कोणत्या अणुभट्टीसाठी सहकार्य केले? एक नाव आहे फक्त, ते नाव तुम्हाला शोधायचं आहे आणि लिहायचं आहे. त्यानंतर तिसरं, भारत व चीन यांच्यात कोणत्या कारणाने वाद आहे? भारत व चीन यांच्यात कोणत्या कारणाने वाद आहे? त्यानंतर भारत आणि चीन कोणत्या वर्षी युद्ध झाले? भारत आणि चीनचे कोणत्या वर्षी युद्ध झाले? त्यानंतर भारत व चीन यांच्यात जोडणारा रस्ता कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. या ठिकाणी आपली ही तासिका संपलेली आहे. या तासिकेबाबत कोणती अडचण असल्यास माझ्या खालच्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. माझा वैयक्तिक मोबाईल नंबर आहे 9922778804. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. घरी राहा, सुरक्षित राहा, कोरोनापासून दूर राहा. धन्यवाद.